नमस्कार युवकार, हांव किशोर नायक गांवकार. गोंयान सध्या वेगवेगळ्यो घडामोडी ज्यो सुरू आसात त्यो पळयत जाल्यार खूप सिरियस अशा पद्धतीची परिस्थिती आयज गोंया भितर निर्माण जायत आसा. फक्त गोंयातूच न्हू, देशभरानूय अश्यो घडामोडी घडणुको ह्यो घडत असतात. पूण गोंय हे आमचे ल्हान असल्या कारणान गोंयान अश्यो जेन्ना घडणुको घडटात तेन्ना ताच्या बाबतीत आमकां सिरियसली विचार करप हे स्वाभाविक आसा. कुडचडचे जे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनाचे प्रकरण जे उक्ताडार आयला ताची व्याप्ती, ताची खोलाय कितली सिरियस आसा की गोंयच्या सामाजिक परिस्थितीची घसरण ही कशा तरेन चल्ला हेच तेतूंतल्यान आमकां पळोवपाक मेळटा. पुढारी दैनिकाचेर जेन्ना ही बातमी आयली तेन्ना त्याच्या कडेन सगळ्यांनीच आडनदर केली. पुणून मागीर कुडचडच्या लोकांनी फुडाकार घेवन जेन्ना बोवाळ मारलो, पुलीस स्टेशनाचेर वचोन एजिटेशन केलें, तेन्ना पुलीस खंय तरी जागे जाले आनी मागीर त्या भुरग्याक अरेस्ट करपाची घडणूक घडली. आता ह्या सगळ्या गजालीचो तपास पुलिसा कडल्यान सुरू आसा. पुलिसांनी ही केस क्रायम ब्रांचीक दिल्या आणि क्रायम ब्रांच ह्या केसीचो पुरायपणान तपासूय करता. ज्या तरेन प्रायमा फेसी ज्यो गजाली भायर सरतात त्यो पळयत जाल्यार खूप सिरियस अशा पद्धतीच्यो ह्यो गजाली आसात आणि पालक, शिक्षक एज अ सोसायटी म्हणून आमच्या सगळ्या खातीर ह्या गजालींचो खूप सिरियस अशा पद्धतीन ताचो परिणाम हो जावपाक शकता की कशा तरेन सोसायटीतल्या ह्या सगळ्या गजालींकडे आमी आडनदर करत आसात आणि मागीर त्याचे सिरियस इम्प्लिकेशन हे कशे जावपाक शकता हे ह्या प्रकरणांतल्यान आमकां पळोवपाक मेळटा. आता विक्टीम फुडें येवन कंप्लेंट करतले, मागीर त्या भुरग्याच्या आड ते गुन्हे सिद्ध जातले आणि फुडल्यो सगळ्यो गजाली जातल्यो. पूण विक्टीम फुडें येवपाच्या बाबतीत जो विषय आसा तो खूप क्रिटिकल अशा पद्धतीन आसा. कारण त्या भुरग्यान बारीक गरीब जे लोक आसात, सर्वसामान्य लोक, अशा फॅमिलीतल्या भुरग्यांक आपल्या आमिशान फसयल्याच्यो गजाली भितरल्यान आमकां दिसून मेळटा. आणि अशे जेन्ना बारीक लोक त्यांच्या बाबतीत जेन्ना अश्यो गजाली घडटात तेन्ना समाजूच ह्या असल्या फॅमिलीक नाजाल्यार असल्या लोकांक वेगळ्या पद्धतीन पळयता आणि ताच्या खातीर खंयचोच विक्टीम अशा पद्धतीन धाडस करून मुखार येतलो काय कितें. तो जर मुखार येवपाक जाय जाल्यार सोसायटी, समाज म्हणून सगळ्यांनी आमी तांकां धीर दिवपाक जाय, तांच्या फाटल्यान उबे रावपाक जाय आणि तांकां सपोर्ट करून तांकां अशा पद्धतीन ह्या असल्या सामके म्हणजे सकयल्या दर्जाच्या ह्या गुन्हेगारांक सजा जावपाकूच जाय ह्याच्या खातीर आमकां प्रयत्न करचे पडटले. आता ही गजाल कुडचडची सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनाची जाली, त्याच धर्तेर आणि त्याच दैनिक पुढारीचेर आणि एक सिरियस बातमी ही छापून येयल्ली आसा. आणि मजेची गजाल म्हटल्यार एका प्रकरणांतल्यान कांयच धडो आमच्या सरकारी यंत्रणांनी घेवंक ना काय कितें. दैनिक पुढारी हो खूप मोजकेच लोक वाचतात ही गजाल खरी, पुणून जेन्ना खंयच्याय बाबतीन अश्यो बातम्यो छापून येतात तेन्ना सरकारी यंत्रणांनी त्या बातमेच्या संदर्भात दखल घेवप हे सरकारी यंत्रणाचे काम. आणि इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट जे पुरायपणान ह्या सगळ्या वर्तमानपत्राचेर येवपी बातम्यो त्या संदर्भात सरकारच्या विरोधात ना जाल्यार आमच्या सभोवताली जे कितें घडटा ताच्या बाबतीत येवपी बातम्यो ह्यो कन्सर्न डिपार्टमेंटाक कळोवपाचें काम हे माहिती खात्याचें आसा. दैनिक पुढारीचेर फाटले 2 दीस अशाच तरेच्यो आणि एक अशाच सिरियस प्रकरणाच्यो बातम्यो छापून येयल्ल्यो आसात. तातूंत कुशावतीत आता प्राचार्याचे कारनामे, उच्च माध्यमिकचे प्राचार्य करतायत विद्यार्थ्यांचे शोषण. आता जशे कुडचडचे प्रकरण ह्या रिपोर्टरान एक्सपोज केलें तशाच पद्धतीन आणि एक प्रकरण कुशावती तालुक्यानूच सध्या सुरू आसा. एक हायर सेकंडरीचो प्रिन्सिपल हो भुरग्यांचे अशाच पद्धतीन एक्सप्लॉयटेशन करता अशा पद्धतीची ही बातमी आसा. आणि बातमेन जी माहिती दिल्या ती इतली सिरियस आसा की कुडचडे फाटल्यान तितलेच सिरियस प्रकरण हे जावपाक शकता. पुणून ही बातमी छापून येऊन सुद्धा अजून शिक्षण खात्याची त्याच्याकडे लक्ष ना, पुलिसांचेही त्याच्याकडे लक्ष ना, चिल्ड्रन्स राईट्स कमिशनाचे त्याच्याकडे लक्ष ना.
सरकारचे त्याच्याकडे लक्ष ना, ही दुर्दैवी गजाल आमकां पळोवपाक मेळटा. आणि हे पळयल्या उपरांत सरकार खरेंच जागे आसा काय न्हिदला, काय अजूनही शिगम्याच्या धुंदीन आसा, असो प्रश्न आमकां दुर्दैवान विचारचो पडटा. आता ही बातमी जर तुम्ही पळयशात आनी त्या बातम्यान जी माहिती दिल्या ती इतली सिरियस की असो प्रिन्सिपल जर अजूनही त्या हायर सेकंडरीन जर काम करता जायत जाल्यार म्हाका दिसता त्या हायर सेकंडरींतल्या त्या भुरग्यांक मागीर सांबाळटलो कोण. आता हांगासर पळयात, मुलीच नव्हे मुलेही ठरतायत बळी. म्हटल्यार फक्त गर्ल्स न्हू तर भुरगे सुद्धा त्या प्राचार्याचे बळी ठरतात, अशा पद्धतीन विक्टीम ठरतात, अशा पद्धतीन हातून त्या बातमे भितर माहिती दिल्ली आसा. आता बातमेन ऑब्वियसली त्या प्रिन्सिपलाचे ना जाल्यार त्या हायर सेकंडरीचे नाव ना, ते ऑब्वियस आहा. आता हे नाव सोदपाचे काम हे सरकारी यंत्रणाचे, शिक्षण खात्याचे. इतली सिरियस जर अशा पद्धतीन जर बातमी येता जायत जाल्यार ताचो सोद घेवपाचे काम हे शिक्षण खात्याचे आणि पुलिसाचे काम. आणि पुलीस आणि शिक्षण खात्याक म्हाका दिसता ही बातमी छापून येयल्या काय ना हे सुद्धा खबर नसतले. काही दिवसापूर्वी मडगाव शहरातील एका शाळेतील 9वीच्या विद्यार्थिनीचा मासिक पाळी दरम्यान शिक्षिकेकडून झालेला अमानुष छळ, त्यानंतर कुडचळ येथील हादरवणारे सेक्स स्कॅन्डल प्रकरण, सेक्स स्कॅन्डल म्हणप ना अशें तातूंत म्हटलं, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन असो शब्द ताका वापरला. मागीर कुशावती जिल्ह्यात अजून एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. येथील एका उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्यच विद्यार्थ्यांचे शारीरिक शोषण करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे. फिजिकल एक्सप्लॉयटेशन या प्रिन्सिपलाकडल्यान भुरग्यांचे सुरू आसा अशी थेट माहिती या बातमेन आसा. इयत्ता 11वीत शिक्षण घेणारे 10 विद्यार्थी प्राचार्याच्या वासनेचे बळी ठरले आहेत. म्हटल्यार 11वीतल्यो 10 भुरगे हे ह्या प्राचार्याचे विक्टीम थारल्यात. आणि या विद्यार्थ्यांनी प्राचार्या विरोधात पोलीस महासंचालक आणि दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार नोंद केली होती. मात्र प्राचार्याने धमकी देत त्यांना तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हो आणि सिरियस गजाल, डीजीपीक त्या भुरग्यांनी कंप्लेंट केली जाल्यार ह्या प्रिन्सिपलान तांकां धमकी दिवन ती कंप्लेंट फाटी घेवपाक लागली अशें आता ह्या बातमेन म्हणटात. तो प्राचार्य नेहमीच विद्यार्थिनीची ओळखपत्रे तपासण्याच्या निमित्ताने त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करतो. तसेच विद्यार्थ्याला एखादे उत्तर सांगण्यासाठी वर्गात सर्वांसमोर उभे करून त्यांनाही अयोग्यरित्या स्पर्श करतो. म्हटल्यार ही कितें, ह्यो बातम्यो वाचप आणि ह्याकडे खंयच्याच सरकारी यंत्रणेचे लक्ष वचप ना. आता ओके, हांव म्हणटा सरकारी यंत्रणेचे लक्ष वचोंक ना. जसे कुडचडकार त्या कुडचडच्या प्रकरणातल्यान खवळ्ळे तशेंच ह्या संबंधित हायर सेकंडरीतले पेरंट्स जर अशा पद्धतीन प्रिन्सिपल त्यांच्या भुरग्याकडे जर वागता जायत जाल्यार ते पेरंट्स वगी कशे आसात. त्या पेरंट्सांनी वचून त्या प्रिन्सिपलाक जाप कित्याक विचारूंक ना, होवूय प्रश्न आसा. आता नेमके समजा ह्या बातमेन कांयच तथ्य ना अशें जर आसा जाल्यार जसो कुडचडच्या प्रकरणात त्या रिपोर्टरा कडल्यान इन्फॉर्मेशन, प्रायमा फेसी इन्फॉर्मेशन जसे पुलिसांनी घेतले, तशाच पद्धतीन घडये ह्या पत्रकारान जी ही बातमी दिल्या ताच्याकडे ही माहिती आसतली, निदान खंयची ती हायर सेकंडरी आणि कोण तो प्रिन्सिपल इतके सुद्धा जरी कळले जाल्यार ताका ताची चौकशी करपाच्या बाबतीत सरकारी यंत्रणा अजूनही कित्याक न्हिदला, हो माझो सादो आणि सिंपल प्रश्न. आता पुढे पळया. विज्ञान प्रयोगशाळेत एका विद्यार्थिनीबाबत या प्राचार्याकडून गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन घडल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे. एकटीच असल्याचा फायदा घेत प्राचार्याने विद्यार्थिनीला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनीने विरोध दर्शवल्यानंतरही प्राचार्याने तिच्यावर जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे. आता हे कितें, ह्यो बातम्यो वाचप आणि ह्यो बातम्यो वाचल्या उपरांत हे प्रकार अशा पद्धतीचे जर घडटा जायत आणि समाज म्हणून आम्ही सगळे जर ह्या प्रकरणा बाबतीत जर वगी रावता जायत जाल्यार गोंयान हे नेमके कितें चल्ला असो प्रश्न हो निश्चितपणान करचो पडटलो. आता दुसरी बातमी त्याच संदर्भान, आवाज उठवाल तर परीक्षेला मुकाल. म्हटल्यार ज्या भुरग्यांनी कंप्लेंट केल्या या प्रिन्सिपलाच्या विरोधात जाल्यार तांकां त्याच प्रिन्सिपलान धमकी दिल्या की तुम्ही जर आवाज करशात जाल्यार तुमकां परीक्षेक आपूण बसपाक दिवचो ना म्हणून. कितें
एड्युकेशन डिपार्टमेंटाचे डायरेक्टर झिंगडे सर म्हाका दिसता वेळ आयला ह्या प्रकरणाची चौकशी करपाची. ही हायर सेकंडरी खंयची आणि हो प्रिन्सिपल कोण हाची चौकशी करून ह्या बातम्यांत ज्यो गजाली आयल्यात त्यो खऱ्यो काय कितें हाचो तपास हो लावचोच पडटलो. आणि जर ह्यो खऱ्योच गजाली आसत जाल्यार म्हाका दिसता आमचे एड्युकेशन सिस्टम हे पुरायपणान चुकीच्या मार्गान वचत आसा. ह्या इतल्या सिरियस एलिगेशनाच्यो बातम्यो तातूंत जर तथ्य ना, म्हाका दिसना की इतले तथ्य असल्या शिवाय अशा पद्धतीन बेधडक बातमी हो खंयचोच पत्रकार दिवपाचे धाडस करपाक शकना. ज्या अर्थी पत्रकारान ही बातमी दिल्या त्या अर्थी ताका सामकें ठाम खबर आसा की अशा पद्धतीचे हे प्रकार या हायर सेकंडरीत सुरू आसात. आणि जर हे प्रकार सुरू आसात आणि त्या बाबतीत त्या हायर सेकंडरीचे मॅनेजमेंटूय काय करिना, पेरंट्साकूय काय पडलेले ना आणि एड्युकेशन डिपार्टमेंटाकूय काय पडलेले ना, जाल्यार मागीर तो आनीक सिरियस अशा पद्धतीचो विषय थारतलो. गोयचे एड्युकेशन मिनिस्टर हे स्वतः मुख्यमंत्री आसात. गोयचे होम मिनिस्टर हे स्वतः मुख्यमंत्री आसात. म्हणटकूच या प्रकरणाची दखल घेवप हे मुख्यमंत्र्यांचेच काम. मुख्यमंत्र्यांनी इमिजिएटली या दैनिक पुढारी वयल्या ह्या बातमीची दखल घेऊन इमिजिएटली या हायर सेकंडरी प्रिन्सिपलाची चौकशी करची आणि बेगीतल्या बेगीन ताचेर कारवाई करची, इतलीच आमची मागणी. देव बरें करूं.